हाय फ्रेंड्स. तर मी निघाले ते औरंगाबादला. हे आले ते मला बसमध्ये बसून राहिला बस स्टँडवर. तर जेव्हा म्हटलं थोडासा व्हिडिओ. केस पण घाई एवढे विसरलेले नव्हते, मी धुतलेले होते पण तेल नव्हतं लावलेलं. तर इथं त्रिशा बसलेली होती खाली. तिला म्हटलं बघ इकडं, फोनमध्ये गेम खेळत बसली होती. इथं बस स्टँडवर पण गर्दी होती बऱ्यापैकी. मंदिर पण एक. तर दाताची ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यासाठी चालले होते. इथं बसले होते बसमध्ये पण गर्दी खूप होती. बरं तरी मला जागा भेटलेली होती. यांना दिलं होतं पाठवून बसमध्ये, मला जागा धरून ठेवा म्हटलं. तर भेटली होती. बाकीचे बरेच लोक उभा होते, तुम्हाला दिसत असतील. तरी नाही म्हणून छोटे छोटे क्लिप घेतले आम्ही. तिथं बाहेर पण इतकं ऊन होतं ना प्रमाणाच्या बाहेर. हा होता गवताळा अभयारण्य. तिथले झाडं पूर्ण वाळून गेले होते. काही याला होते पानं हिरवेगार, काही पूर्ण वाळून गेले होते. तर असं काही आहे. व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला तरी आपण काही झोपलेली होती, तिला बघून काढला. ही उठली होती झोपेतून. कन्नडला उतरून तर नागापूर ते कन्नडला बसले होते. त्याच्यानंतर बसले होते मग कन्नड ते औरंगाबाद बसले होते. तर असं काही तिला त्रिशाला पण बस काही सहन नाही होत. ती म्हणते पोट दुखतं, डोकं होते, जड पडतं. मलाही तसंच होतं, मळमळ होती. तर इथं उतरलो होतो आम्ही, रिक्षामध्ये बसलो होतो. तर घरी आल्यावर इथं पसारा असा कलर देणं चालू आहे घराला. मम्मीकडे चालते. तिथं पण छोट्या छोट्या क्लिप केल्या. जेवायला बसले होते मी, मम्मीच्या माझ्या गप्पा चालू होत्या. सम्यकला म्हणलं छोटे छोटे व्हिडिओ काढ, जेवढे होईल तेवढे नाहीच म्हटला होता तो. त्याला म्हटलं काढ. हे 3 रूम काढले होते सलग. किचन, तो हॉल होता आणि हा मधला रूम होता. किचनचं चालू होतं पुट्टी करणं, चालू होतं त्यांचं कलर करणं. कलरचं पण काम झालेलं होतं. नंतर मी गेले त्या दिवशी, काही दुसऱ्या दिवशी, काही 2-3 दिवस काही व्हिडिओ टाकणं झालंच नाही माझं. तर हेच काही काढले. पसारा असं काही बाहेर असा होता वाढत पडलेला पूर्ण. किचनमधला पण, मधल्या रूममधला, हॉलमधला. संध्याकाळी काही असा पसारा लावून दिला मी. कलरचे बकेट इथे होत्या. पप्पाचं चालू होतं कोणता कलर देणं काय ते होतं त्यांचं. चॉईस झालं तर पण ते बघत होते. तर असं व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. फ्रीज असं हे सोफा आणि पलंग बाहेर ठेवलेला होता, संध्याकाळी घरात आणून ठेवला होता. पसारा असा काही पडलेला होता. नंतर झोपायलाही जागा नव्हती, कसं तरी झोपायला जागा करून घेतली आम्ही. नंतर त्रिशाचं चालू होतं इकडं तिकडं पळणं. तिला म्हटलं पळू नको, एका ठिकाणी बस. याला पण म्हटलं तेच. दोघांचं चालू होतं चक्रा. ह्या रूममध्ये पण पसारा पडलेला होता. सगळीकडे पसारा असं काही चिडचिड होती. संध्याकाळच्या टायमाला पाहुणे येणार होते, त्याचे चालू होते तयारी. पाहुणे आणलं, त्यांना नाश्ता वगैरे चांगला होता, ढोकळा वगैरे, पण ते काही दिला नाही. तर असा काही पसारा आहे संध्याकाळचा. पाणी पण आलेलं होतं, त्यात पाणी ये जा करत होतं. ते पण काही व्यवस्थित सोडलेलं नाही. मम्मीची चालू होती इथं खिचडी करायची तयारी. तर इथं ही आहे माझी होणारी बहिणी. हे आलत्या घरी तारीख धरायला. तिची आई, तिचा भाऊ, वडील नाही आहे त्याच्यामुळं तारीख वगैरे त्यांच्या आता हॉलच्या हिशोबाने तारीख धरतील. आता धरायची. त्याच आनंदाच्या याच्यात मी स्वीट, जेवण तर झालं होतं पण स्वीट म्हणून मी केक आणला होता. हे आहे दुसऱ्या दिवशीचं, म्हणजे तिसऱ्या दिवशीचं हे व्हिडिओ. घर साफसफाई चालू होती, सगळीकडे पाणी काढून ठेवलं. किचन वाटा वगैरे साफ केला, फरशा घासून काढल्या.
कलर दिलेला होता. असं काही पूर्ण झालं होतं. आता किचन ही मधलं रूम आहे आणि तिकडं समोरच्या रूमचं पण झालं होतं कलर काही देणं. असा काही कलर दिलेला होता. आता ही सम्यकला सोफा वगैरे पुसायला लावते. हे सगळं याच्यात नेहमी असं पाणी टाकलेलं होतं. ते आता थोडंसं कलरचं घासून वगैरे व्यवस्थित पुसून काढणे तरच ते वाटेल. हे आता बसलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.